मलकापूरमध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण आहे मलकापूरमध्ये। तर मित्रांनो, तर आपण आलो होतो काल रात्री निघालो होतो कोल्हापूरला यायला। तर आज कोल्हापूर वगैरे फिरून झालं आहे, तर आपल्याला आता परतीचा प्रवास करायचा आहे। तर आपण आलो होतो पाटण मार्गे। रस्ता खूप खराब आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेलच। तर आता आपल्याला निघायचं आहे, आंबाघाटातून जायचं आहे। आंबाघाटातून साखरपा मार्गे प्लस संगमेश्वर देवरुख करून संगमेश्वरला बाहेर पडायचं आपल्याला। तर हा व्हिडिओमध्ये बनवून कसा प्रवास होतो तुम्हाला दाखवतो घरापर्यंत आपला। तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही। तर चला भेटू आपण। पन्हाळ्यामध्ये होतो आपण, तर निघालो आता घरी। आपण जातोय आता घरी। हा ब्लॉक आहे इकडून उघड। तर निघूया, आपल्याला प्रवास करायचा। पहिला आता थोडा अंधार व्हायच्या आधी आपल्याला घाट उतरून घ्यायचा आहे। तर निघूया, तुम्हाला दाखवतो आता आंबाघाट। मी पण पहिल्यांदा जाणार आहे आंबाघाटातून। तर बघूया किती डेंजर घाट आहे की चांगला आहे, बघायला भेटेल आपल्याला। चला आपण निघालो आता, दर्शन घेऊया आपण बाजीप्रभूंचा आणि निघूया प्रवासाला। आपण प्रवास करतोय आता पन्हाळा ते शिपोळे। तर चला कसा होतोय प्रवास तुम्ही बनवून राहा आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आपल्या कोण नवीन असेल व्हिडिओमध्ये बघणारा त्याला आपण चॅनलला आपले सबस्क्राईब करा। तर चला आपण व्हिडिओमध्ये बनवून राहा। तर तुम्हाला दाखवतो आंबाघाट। आलोय बांबवडेमध्ये आता। तर आपल्याला अजून आंबाघाट क्रॉस करायचा आहे। आत्ताच वाजून गेलेत आपले 6:45 झालेत। तर मध्ये बघूया कुठेतरी काहीतरी खाऊन घेऊ, मगाशी खायला भेटलं नाही, उशीर झाला होता आपल्याला। आता आपण खाऊन घेतल्याच्या नंतर मग साखरपा मार्गेवरून देवरुख करूनच जाऊयात, जवळ पडेल आपल्याला पण। देवरुखला CNG आहे, मागे भरली होती आलो होतो तेव्हा। तर आता आपण ह्या रस्त्याने पहिल्यांदाच चाललोय। थांबलोय आता आपण शाहूवाडीमध्ये, थंडा घेणार आहोत आपण। आणि बघू आता काय आणतोय आर्यन। शेट दमलं आता, बॉड्या निघाल्या, थंडी लागली परत बॉड्या चढते। इकडे पण एक पटकन झोप काढून घेतली मम्मीने, आज दमले। चप्पल वरती घालून चढले वरती, किल्ला बिल्ला फिरून पाय बी सुजले असतील। मलकापूरमध्ये विठ्ठल रखुमाईचं मंदिर पण आहे मलकापूरमध्ये। तर आपण आता चाललोय पुढे, मलकापूर क्रॉस करून आपल्याला निघायचं आहे पुढं। आपण इकडून पहिल्यांदाच चाललोय, जेवढं काय बघीन तेवढं नवीनच असेल आपल्यासाठी। तुम्हाला पण दाखवतो, तुम्ही पण बनवून राहा। तर मित्रांनो, आपली गाडी आता बऱ्याचशा घाटामधून गेली होती। पहिल्यांदा कसारा घाटमधून गेलीच होती, त्याच्यानंतर तामिनीच्या घाटातून पण गेली होती, वरणचा घाट आणि म्हणजे तोच भोरघाट, आणि आपला महाबळेश्वरचा पण, आणि कुंभारली घाट। तर बाकी आपल्याला आंबाघाट पण करायचा होता, ह्या गाडीने प्रवास करायचा होता। तर तो पण आज पूर्ण होतोय। तर फायनली आपण ह्या पर्वतरांगांपैकी हे 4-5 घाट आहेत ते कंप्लीट केले त्या गाडीने। आणि बऱ्यापैकी आपण वरच्या पट्ट्यामध्ये फिरलो आता। त्या गाडीने आपल्याला साथ दिली बऱ्यापैकी, अशीच साथ राहते गाडीची पण, आपली पण। चला मला आता पुढे दाखवतो, आपल्याला जेवायचं पण आहे। जेवण आपण बघू कुठे थांबायचं की डायरेक्ट घरी जायचं। तर वाजलेत किती, 8 वाजून गेलेत। बघूया आता घाट वगैरे किती किलोमीटरचा आहे, किती टाईम लागतो घाट उतरायला। थोडी बऱ्यापैकी रस्ते आहेत इथे मित्रांनो। तर आता आम्ही साखरपेवरून पुढे येऊन आपण जाणार आहोत आता संगमेश्वर देवरुख मार्गे मार्लेश्वरकडून। तर हा प्रवास इकडून थोडा जंगलच आहे, पण जाऊया आपण, इकडून जवळ पडतो आपल्याला। आता काही जास्त वाजलेत नाही, 8:30 वाजलेत। आपण 9-10 पर्यंत पोचून जाऊ तिथे संगमेश्वरला। तिथं वरती गॅस पण आहे आपल्या देवरुखमध्ये, गॅस वगैरे पण भरू आणि तुम्हाला प्रवास दाखवच आपण घरी जाईपर्यंत किती टाईम होतोय। आता 8:30 वाजून गेलेत आपले। जेवणाचा पण कार्यक्रम आपल्या मेन हायवेलाच, मुंबई गोवा हायवेलाच करायचा आपल्याला।
तर चला जाऊया आपण देवरुख मार्गे. आलोय आता देवरुखमध्ये. देवरुख आपण क्रॉस करतोय तर पुढं आपल्याला CNG आहे, पण आपल्याकडे CNG आत्ता अवेलेबल आहे. तर आपण जाऊ डायरेक्ट संगमेश्वरला. आपण आलो मस्तपैकी अर्ध्या तासामध्ये आपण कंप्लीट केला. 20 मिनिटामध्येच कंप्लीट केला आपण देवरुख. आता अर्ध्या तासामध्ये आपण 9:30पर्यंत जातो आहे संगमेश्वरला. तिथून आपल्याला मुंबई गोवा हायवेला आपले CNG पंप आहेतच, त्यात काही विषय नाही. आता आपल्या जेवायचा पण कार्यक्रम आहे, त्या हिशोबानेच आपल्याला रनिंग करायची आहे. तुम्ही बघा रस्ता बाकी व्यवस्थित आहे, थोडाफार खराब आहे, ठीक आहे, चालून गेला, त्याच्यामध्ये काही नाही. आता आपण देवरुख संगमेश्वर करून जाणार आहोत. चला व्हिडिओमध्ये तुम्ही राहा बनून. प्रवास कसा होतो तो पण बघा, कमेंट करा आम्हाला. हे बघा देवरुख. तर इथून मार्लेश्वरमध्ये पण बघण्यासारखं ठिकाण आहे. पावसाळी आता पण यावं, चांगलं आहे. चला आपण भेटू डायरेक्ट संगमेश्वरला. मित्रांनो आलो आहे आपण संगमेश्वरला. फायनली आले आपण. 1 तासामध्ये आपण अंतर कव्हर केलं आहे. तर आपला कसा मुंबई गोवा हायवे आपल्या एकदम जॉईंट झाला की टेन्शनच नाही आपल्याला. हुशारी मारते थोडीशी ह्या हायवेला, बाकी हे कधीतरी रस्ते येऊन मग आपल्याला समजत नाही काय. तर आता आपण आपल्या नेहमीच्या हायवेला लागणार आहोत, मुंबई गोवा हायवे. तर चला मित्रांनो, डेपो पण बाहेरच आहे बघा. डेपोतून पुढे आलो, क्रॉस झालोय. तर आपल्या ह्या बस स्वामी तर निघालं डायरेक्ट विरारला. प्रवास यांचा पण लांबचा असतो, लवकरच निघतात. मालवणवरून कुठून निघतात, खालून देवगड वगैरे निघतात, कुडालवरून पण. आपण पण आता जेवणाचं बघू. आता CNG वगैरे आपलं बघू किती आहे, डायरेक्ट नाही तर चिपळूणलाच टाकायला. बघूया आता जानूच्या गावावरून जाणार आहे, सध्या सावर्ड्यातूनच जाणार आहे आपण. तर जानू व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून सांग. चला आपण भेटूया. गणपतीपुळ्याला इथून पण संगमेश्वरवरून जवळ आहे. आपण पण हायवे आता झालेच, रस्ते बऱ्यापैकी झाले तिकडून खालून. आपल्या मुंबई साईडला जरा वडखल नागोठणे त्या साईडलाच थोडे खराब आहेत, इकडं काय व्यवस्थित ठीक आहे. गणपतीपुळ्याला एक दिवस प्लॅन करू, परत त्यांना घेऊन येऊ आपण. आता थंडी आहे, आता घरी जाऊया आपण डायरेक्ट. आता गॅस भरायला चिपळूणमध्येच, कारण गॅस आपले आहे अजून 4-5 गाड्या आहेत. 17 वेळा गॅस भरले, 17 वेळा पैसे जातात. गाडी पण व्यवस्थित चालवली तर एव्हरेज वगैरे देते गाडी. शेड जागा आहेत, नाईट मारायचा विचार आहे. ज्योतिबाचं पण दर्शन घेऊन आलेत. आपण पण निघू. आलो इथे सावर्ड्याच्या इथं, मागं आलो आरवलीच्या इथं. आपण टोल वगैरे क्रॉस केला आहे. तर ह्या सगळ्या बस बघा, इथं समोरच त्या लेफ्ट साईडला हॉटेल आहे. ते सगळ्या बस तिथं जेवायला थांबतात. ज्या खालून येतात ना वेंगुर्ला किंवा लाटवड, माटकाय, देवगड वगैरे सगळं फिरून येतात. ते जेवायला इथं थांबतात. त्या बघा इथं सगळा गेम आहे, नाद म्हणतात याला, नाद. जरा आपण पण आता जेवूया. पण आलोय सावर्ड्याच्या मागं थोडा, डायरेक्ट चिपळूणलाच जेवू आणि मग घरी निघू. डायरेक्ट जाऊन झोपायला मोकळे. चला मध्ये आलो मित्रांनो. तर आता आपण हॉटेल शोधूया किंवा आपण चायनीजवरती बघू. चायनीज खायचा विचार आहे. शोरमा भेटतो का शालीमार तिथे?
तर आपण बघू काय खायला भेटते चांगलं असं हॉटेलमध्ये. काहीतरी चायनीज घेऊयाच, काहीतरी थोडासाच गरम गरम. थंडी पण कमी पडली तोपर्यंत. आपण आलो आहे मस्त टायमात, आलो आहे 10:30पर्यंत आलो आहे टायमिंगमध्ये जाऊन. आता आपल्याकडे जर 2-2.5 तास आपल्या घरी जायला लागतीलच. त्याच्या आधी आपण जेवण बिवण करूया आणि मग गॅस वगैरे टाकून निघू. म्हणून राहा प्रवासात तुम्ही. चला मध्ये आलो आहे आता. भाऊ आपले गॅस भरतायत बघा. बघा आता किती बसते. आता जेवण वगैरे करू आणि मग निघू आपण. आता वाजलेत 11:15 वाजलेत. प्रवास मस्त झाला इकडून. या साईडून रस्ते खड्डे वगैरे कमी भेटले. पण आता प्रवासामध्ये 2 दिवस आहेत तर सगळे थकलेत. आपण पण आता निघूच थोड्याच वेळात. जेवण वगैरे काहीतरी नाश्ता करू थोडंफार. जेवण तर नाही बोलतायत, बघू. चला गॅस वगैरे भरूया आणि निघू. मागवले लॉलीपॉप तर काही खायला का तयारच आहेत. चला खाऊन वगैरे घेऊ मग निघून आपण डायरेक्ट घरी. सकाळी पण जायचं, तुला कॉलेजला पण जायचं आहे. तर आता मंडणगडातून दापोली वाट्यावरून तर वाजलेत 1:15 वाजून गेलाय. तर आता भेटू डायरेक्ट घरीच. फायनली आत्ता आपण आलोय घरी. गाडी वगैरे लावूया आपण बस. तर चला. दोन वाजलेत. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.